श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या गुरुवारी दिनांक आहे 4 डिसेंबर आणि या दिवशी आलेली आहे दत्त जयंती. त्याचबरोबर या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा देखील आलेली आहे. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेलाच दत्त जयंती साजरी केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये दत्त जयंती अतिशय महत्त्वाची मानली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर या दिवशी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवशी दत्त जयंती साजरी होऊ लागली. तर पहा, दत्त जे आहेत तर ते ब्रह्म, विष्णू आणि महेश या 3 देवतांचे एक त्रिमूर्ती आहे आणि म्हणूनच या दत्त जयंतीच्या दिवशी जी व्यक्ती अगदी भक्तिभावाने जे काही व्रत आहे किंवा मग पूजा उपासना आहे ती जर करत असेल तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ हा 4 डिसेंबरला सकाळी 8:37 होणार आहे आणि या पौर्णिमेची जी समाप्ती आहे तर ती पहाटे 5 डिसेंबरला पहाटे 4:43 होणार आहे. म्हणूनच ही जी उदयतिथीनुसार ही जी तिथी आहे तर ती 4 डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे. आणि पहा, योगायोग ही दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे. गुरुवार हा दत्तांना समर्पित आहे म्हणूनच हा अत्यंत दुर्मिळ योग यावर्षी जुळून आलेला आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील हा दुसरा गुरुवार असणार आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंती देखील आलेली आहे. तसेच प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये आणि दत्त मंदिरामध्ये 7 दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण देखील सप्ताह देखील या मंदिरांमध्ये चालू असतो. दत्त गुरु जे आहेत तर त्यांना गुरु मानले जाते आणि 24 गुरूंकडून त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. दत्त जयंती हा आत्मचिंतन साधण्यासाठी, आध्यात्मिक प्रगती यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा पवित्र आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी व्रतवैकल्य करायचं आहे. त्याचबरोबर पूजा आराधना करायची आहे आणि काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय जर आपण दत्त जयंतीच्या दिवशी केले तर त्याचे फळ देखील आपल्याला 100% प्राप्त होते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर तो सांगणार आहे. आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. दत्त जयंतीच्या दिवशी जर आपण कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या जीवनामध्ये जे काही 100 पिढ्यांचा पितृदोष असेल तो नष्ट होईल, गरिबी संपेल, दारिद्र्य दूर होईल आणि घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. त्याचबरोबर तुमचा एखादा शत्रू असेल तर तो सुद्धा तुमच्यासमोर लोटांगण घालेल, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू जी आहे तर ती कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावरती, तुमच्यावरती भगवान दत्तात्रयांची कृपा, आशीर्वाद राहतील. आता पहा, ही वस्तू कुत्र्याला आपल्याला कधी खाऊ घालायची आहे तर हा जो उपाय आहे तर तुम्ही दत्त जयंती दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तर पहा, आपल्याला हा उपाय का करायचा आहे. जर आपण दत्त जयंतीला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्याला जो प्रखर पितृदोष लागलेला आहे त्यातून आपली मुक्तता होते. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही संकट असतील, अडचणी असतील ते दूर होतात. दत्तगुरूंची कृपा, आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तर पहा, यासारखे जर उपाय आपण दत्त जयंतीला जर केले तर आपल्याला त्याची खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. कारण या दिवशी दत्ततत्व जे आहे तर ते 1000 पटीने कार्यरत असतात आणि त्यामुळे या वेळेमध्ये आपण जे काही उपाय करू त्याचे फळ हे आपल्याला 100% प्राप्त होत असते. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, दत्तगुरूंच्या फोटोमध्ये एक गाय आणि 4 कुत्रे जे आहेत तर ते असतात. तर ही गाय जी आहे तर ती पृथ्वीचं प्रतीक आहे आणि हे 4 कुत्रे जे आहेत तर ते 4 वेदांचं प्रतीक आहे. या वेदांमध्ये ऋग्वेद, जयवेद, सामवेद आणि अर्थवेद
असे 4 वेद हे 4 कुत्रे मानले जातात. गाय आणि हे 4 कुत्रे जे आहेत तर ते दत्तगुरूंचं वाहन मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे. जर तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडीअडचणी राहतात. कोणतंही महत्त्वाचं काम आपलं पूर्ण होत नाही. कोणत्याही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही. आपली कितीही कष्ट मेहनत केले तरी आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. आपल्या मुलांची प्रगती होत नाही. मुलांची प्रगती, पतीची प्रगती कुठेतरी थांबली जाते. एखादा उद्योग व्यवसाय आहे तो सुद्धा चांगला चालत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो आणि या सर्व गोष्टीचा परिणाम हे आपल्या मुलांवरती होतो. मुलं हट्टीपणा, चिडचिडेपणा करायला सुरुवात करतात. आपल्या घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं असतात परंतु त्यांचं लग्न जमत नाही. त्याचबरोबर तुमच्या मुलांनी खूप पदवी धारण केलेली आहे परंतु त्यांना योग्य ती नोकरी प्राप्त होत नाही. योग्य तो मोबदला त्या नोकरीतून मिळत नाही. अशा बऱ्याच समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घडत असतात. आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी होतात. नवरा बायकोची सतत भांडणं होतात. पितृदोष जर आपल्या घराला लागलेला असेल तर आपल्या मुलांची, घराची, पतीची प्रगती होत नाही. आपल्या घरामध्ये सतत एक आजारी पडलं की दुसरं आजारी पडतं. वारंवार आजारपण हा आपल्या घरामध्ये चालू राहतं आणि त्यामध्येच आपला पैसा हा खर्च होऊन जातो. अशा पद्धतीने जे काही तुमचे अडीअडचणी असतील, काही दोष आपल्या घराला लागलेले असतील, पितृदोष असेल तर यासारख्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर हे दोष दूर होण्यासाठी यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये जर घडत असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही अंघोळ केली तरी सुद्धा चालेल. ब्रह्ममुहूर्तावर उठून अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि त्याने अंघोळ करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये तुमच्या स्वामींची मूर्ती असेल, दत्तांची मूर्ती असेल, त्यांच्यावरती पंचामृताने अभिषेक घालायचा आहे, विधिवत पूजा करायची आहे. पिवळे फुलं, पिवळे फळं त्यांना अर्पण करायचे आहेत आणि त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतरच दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला गव्हाची कणिक मळायची आहे. गव्हाचं कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, चिमूटभर मीठ देखील घालायचं आहे. त्यानंतर 2 चम्मच तुम्हाला मध देखील त्या कणकेमध्ये घालायचं आहे. तर तुम्हाला त्याचं कणिक मळून घ्यायचं आहे. एक उंडा तयार करून त्याची चपाती बनवायची आहे. ते चपाती चांगली भाजून घ्यायची आहे. ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता काय करायचं, एक ग्लास असतो तो पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर ही चपाती आणि त्याचबरोबर थोडीशी हळद, आपल्याला थोडीशी पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे. हे घेऊन तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला जायचं आहे. देवघरापाशी जाऊन देवाचा दिवा अगोदर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता काय करायचं, देवघरापाशी गेल्यानंतर हा नैवेद्य देवापाशी तुम्हाला 5-10 मिनिटासाठी ठेवायचा आहे. तिथे तुम्ही आपण जे काही हळदीची पेस्ट केलेली आहे त्याचा टिळक तुम्हाला दत्तगुरूंना, स्वामींना लावायचा आहे, स्वतःच्या कपड्याला लावायचा आहे. त्यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे कुत्रा असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. आता तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला ह्या हळदीचा टिळक जर कुत्र्याला लावता आला तर लावायचा आहे. नाही शक्य तर तुम्ही वरून थोडीशी हळद जरी टाकली तरी चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला ही एक चपाती त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. खाऊ घालत असताना ती अशीच खाली ठेवू नका. त्याखाली तुम्हाला एखादी पंतरवाळी किंवा कागद ठेवायचा आहे आणि त्यानंतरच ही चपाती तिथे ठेवून खाऊ घालायची आहे. यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत. दत्तगुरूंचे नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी, समस्या असतील त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्या समस्या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि तुमची जी काही इच्छा असेल ती सुद्धा बोलायची आहे. त्यावेळेस आपण कुत्र्यांना अशी चपाती करून खाऊ घालतो त्यावेळेस दत्तगुरू आपल्यावरती प्रसन्न होतात. दत्त जयंतीच्या दिवशी आपण हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. आणि जर तुम्हाला चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, थोडेसे तांदळाची खीर बनवायची आहे आणि ती तांदळाची खीर देखील तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता. आता बघा, तुम्ही घरी नाही आणि तुम्हाला कुत्र्याला चपाती खाऊ घालणं शक्य नाही किंवा खीर खाणं शक्य नाही, तर तुम्ही रस्त्याने चालत आहात तर अशाने एखादा कुत्रा तुम्हाला दिसला तर तुम्ही दुकानातून एखादा बिस्किट पुडा किंवा ब्रेड त्याला खाऊ घालू शकता. दूध घेऊन त्याला ते दूधसुद्धा प्यायला देऊ शकता. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी
हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या कुंडलीतला राहू केतू जो आहे त्याचे वाईट परिणाम जे आहेत ते सुद्धा दूर होतात. तर पहा, तुमच्या घराजवळ एखादं उंबराचं झाड असेल तर त्या उंबराच्या झाडाला सुद्धा तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्या उंबराच्या झाडाला हात लावून तुमची जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. असं केल्याने सुद्धा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या नक्की पूर्ण होतात. या दिवशी औदुंबराच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा घालणं हे खूप भाग्याचं मानलं जातं, म्हणून आपल्याकडून ही गोष्टसुद्धा व्हायला हवी. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत तर ते आवर्जून करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.